महाराष्ट्र एसटी प्रवाशांच्या सोयीसाठी आणि पारदर्शकतेसाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं जातं। यासाठी एक महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली गेली आहे। आता एसटीचा प्रवास अधिक स्मार्ट होणार असून विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC अनिवार्य करण्यात आलं। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याची घोषणा केली आहे। दरम्यान एसटी महामंडळाने रोख व्यवहारांना पर्याय म्हणून आणि सवलतींच्या वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी ही प्रणाली लागू केली आहे। हे पाऊल केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारं असणार आहे, असं देखील त्यांनी म्हटलंय। दरम्यान या कार्डमुळे आता सवलतींची अचूक नोंद देखील होईल आणि सुट्ट्या पैशांची देखील चिंता कायमची मिटेल। या कार्डमध्ये नवीन प्रणालीमध्ये सामाजिक विविध घटकांना सामावून देखील घेण्यात आले। विद्यार्थ्यांसाठी शालेय आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेलं हे कार्ड दिलं जाईल। त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक सोबतच महिला सन्मान योजना अंतर्गत प्रवास करणाऱ्या महिलांना आधार संलग्न कार्ड मिळेल आणि दिव्यांगांना UDID क्रमांकाशी संलग्न असलेले विशेष कार्ड दिव्यांगांना दिलं जाईल। दरम्यान अधिस्वीकृतधारक पत्रकार त्यासोबतच स्वातंत्र्य सैनिक आणि राज्य स्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालयामार्फत हे कार्ड मिळेल। या कार्डसाठी 199 रुपये GST सह शुल्क आकारले जात आहे। तर प्रवाशांकडे जुने स्मार्ट कार्ड असेल तर ते जमा केल्यास नवीन कार्ड 149 रुपयांमध्ये मिळणार आहे। या कार्डमध्ये 100 रुपये शिल्लक असणं आवश्यक असणार आहे आणि 50 रुपयांच्या पटीमध्ये रिचार्ज करता येणार आहे। दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी 3000 पेक्षा अधिक अधिकृत एजंटची नियुक्ती यासाठी करण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे बस स्थानकावरच नोंदणीची प्रक्रिया पार पडत असल्यामुळे ग्रामीण प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे। एक कार्ड एक प्रवास या संकल्पनेमुळे आता एसटीचा प्रवास अधिकच सुलभ होतोय, सुरक्षित होतोय आणि हायटेक देखील होणार आहे। दरम्यान सरकारने डिजिटल तिकीट प्रणाली लागू करण्याची ही महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली आहे।